लोकसभेच्या अनुषंगाने विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांनी घेतला आढावा। स्ट्रॉंग रूमसह सुरक्षा यंत्रणेचीही घेतली माहिती। जालना लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांनी आज जालना जिल्हा पोलीस दलाचं इन्स्पेक्शन करून स्ट्रॉंग रूम आणि सुरक्षा यंत्रणेच्या निवासाचा आढावा घेतल्याची माहिती आज बुधवार दिनांक 27 मार्च 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांनी दिली आहे। 4 दिवसाच्या इन्स्पेक्शननंतर आज त्यांनी शेवटच्या दिवशी पत्रकारांसोबत चर्चा करून ही माहिती दिली आहे। त्यांनी यावेळी म्हटलं आहे की जालना जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयासह 2 SDPO ऑफिस, 2 पोलीस स्टेशन सह विविध विभागाची त्यांनी तपासणी केली। तसेच मागील 4 दिवसात त्यांनी लोकसभेच्या अनुषंगाने ज्या ठिकाणी स्ट्रॉंग रूमची सुविधा आहे त्या ठिकाणी देखील त्यांनी भेट दिली। शिवाय सुरक्षा यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचारी यांची फौज जालना येथे दाखल असून त्यांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय कशी आहे, त्यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत यासाठी विशेष काळजी घेतली जात असल्याचंही विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांनी म्हटलं आहे। यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना देखील उत्तरं दिलीत। जिल्ह्याच्या ॲक्च्युअली ही जे आमची भेट आहे ही भेट इन्स्पेक्शनच्या अनुषंगाने आहे। जालना जिल्ह्याच्या इन्स्पेक्शनच्या अनुषंगाने 4 दिवसच्या इन्स्पेक्शनचा शेवटचा दिवस होता। तर त्यामध्ये आपण 2 SDPO ऑफिस आणि 2 पोलीस स्टेशन, त्याचप्रमाणे SP ऑफिसचे विविध ब्रांचेस आणि जे आपली सेरेमोनियल परेड असते, सेरेमोनियल परेड, कर्मचाऱ्यांसोबत संवाद, अधिकाऱ्यांसोबत संवाद, हे जे आपला फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये आपण इन्स्पेक्शन कंप्लीट केलेलं आहे। त्याचप्रमाणे आम्ही जे इथे स्ट्रॉंग रूम जिथे होणार आहे तिथे पण आपण व्हिजिट केलेली आहे। जे बाहेरून फोर्स येते त्या फोर्सला काही असुविधा होणार नाही, त्यांना राहण्याची चांगली सोयी असेल ते आमची जबाबदारी आहे। तर जिथे फोर्स TRP थांबलेली आहे तिथे पण आम्ही भेट दिलेली आहे आणि ह्याच फॉर्मॅटमध्ये आपण बीडला भेट दिलेली आहे, त्याच्यानंतर धाराशिवला पण भेट दिलेली आहे। काही इथे पण इन्स्पेक्शनच्या अनुषंगाने व्हिजिट झालेली आहे। आता याचे नंतरची जे व्हिजिट असेल तर ती व्हिजिट स्पेसिफिक असेल। काही मोठे प्रकरण झाले किंवा इलेक्शनच्या अनुषंगाने काही विषय हे आहे तर त्याच्याप्रमाणे आम्ही नंतर व्हिजिट करत राहू। कारण की आपला इथे पहिला परभणीमध्ये पण 2 तालुके आहेत इथले, जे परभणी मतदारसंघ आहे तिथे पण आहे, तिथे पूर्वी इलेक्शन आहे, त्याच्यानंतर बाकी जे जालना मतदारसंघ आहे त्याच्यानंतर इलेक्शन आहे, तर त्याच्या अनुषंगाने पण आपली भेट होत राहील। या तपासणीमध्ये आपल्याला असं काय कमतरता वाटली आणि काय पोलीस स्टेशनला आवश्यकता आहे आपण नोटमध्ये तर घेतो, जे आपला नोट्स असतं त्यामध्ये आपल्याला काय उणिवा दिसला त्याचं आपण घेतो, पण आपला शेवट आहे की आपण काय सपोर्ट करू शकतो। वरिष्ठ कार्यालय म्हणून आमची जबाबदारी आहे की ते सपोर्ट करणे। तर कुठेतरी काही मॅन पॉवरचे इश्यू असतील किंवा कुठेतरी काही साहित्याचे इश्यू असतील तर तो आपण नोंदी घेतो आणि ते आहे ते आपण यांना इन्स्ट्रक्ट करतो, SP साहेबांना, यांच्या लेवलवर होऊ शकेल किंवा वरिष्ठ पातळीवर जर होऊ शकेल तर आपण वरिष्ठ पातळीवर पण सूचित करतो किंवा आमच्या लेवलवर होऊ शकेल तर आमच्या लेवलवर दूर करण्याचा प्रयत्न करतो।